आज आहे ना मला तुमच्यासोबत आहे ना एवढे सगळे प्रोडक्ट आहेत ना, ट्राय करून सुद्धा तुम्हाला सगळे दाखवणार आहेत एक एक करून. जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे लास्टपर्यंत बघत ना. आणि सगळ्याचे जे लिंक आहेत ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, तुम्हाला फक्त कमेंट करायचे आहे. टाडा. तर हे सगळे प्रोडक्ट आहेत ना, मी तुम्हाला वन बाय वन ट्राय करून दाखवते. सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे ना आपलं ते सेटाफिलचं क्लिन्झर असणार आहे, एकदम जेंटलवालं. जर तुमची ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तर हे घेऊन टाका, खूपच सुंदर आहे. मी वापरलेलं आहे याचं. सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर बेस्ट आहे. म्हणजे जर तुमच्या स्किनला हार्श गोष्टी जास्त जमत नसतील ना तर हे घेऊन टाका. आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, बिलकुल वॉटर लाईक टेक्स्चर आहे. म्हणजे कुठलेही जास्तचे फ्रेग्रन्स नाही आहेत किंवा एक्स्ट्राचे ॲडेड कलर वगैरे अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे खरंच खूप चांगलं प्रोडक्ट आहे अँड तुम्ही घेऊ शकता. सो हे खूप सुंदर असं मॉइश्चरायझर आहे आणि सध्या याची खूप जास्त हाईप आहे. मी ना खूप दिवसांपासून घ्यायचा विचारच करत होती अँड हे मला भेटलेलं आहे मिंत्रा ब्युटीकडून. सो ओके, बघा टेक्स्चर तर खूप छान आहे याचं. हायड्रेटिंग किती आहे ते बघूयात आपण. वाव, खूप जास्त हायड्रेटिंग वाटते. लगेचच कळतं म्हणजे आपल्याला हायड्रेटिंग आहे की नाही ते. त्याचं टेक्स्चर वगैरे सुद्धा खूप छान आहे आणि फ्रेग्रन्स सुद्धा खूप छान आहे. माइल्ड आहे, जास्त स्ट्रॉंग पण नाहीये, पण छान आहे. सेकंड प्रोडक्ट आहे ते म्हणजे विश केअरची नायसिनामाइड बेस्ड ऑइल बॅलन्स फ्लूइड सनस्क्रीन. लाईट वेट आहे, मॅट आहे आणि ऑइली सुद्धा नाही. आता याचं टेक्स्चर बघूयात की आपण कसं आहे. ओ वाव, म्हणजे मी ओपन केलं तोपर्यंतच एकदम केवढं वॉटरी आहे. हे कन्सिस्टन्सी आहे याची बघा आणि शाईन सुद्धा देते थोडंसं बघा. छान प्रोडक्ट आहे हे सुद्धा. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 4 ब्लश भेटलेले आहेत मला आणि मला ब्लश लावायला प्रचंड आवडतं. कसे वर्क करतात ना मी तुम्हाला वन बाय वन दाखवते. सगळ्यात पहिला आपण हे बघूयात. वाव, इली 18चं बबल गम लिप जेली आहे. काहीतरी असं वॉटर किंवा ऑइल सारखं असं काहीतरी ह्याचं टेक्स्चर आहे. जेली बघूयात ओठांवरती कसं दिसतं. मी ऑलरेडी लिप बाम लावलेला आहे, सो लिपस्टिकवरती वगैरे लागलं तर मे बी तुमचे लिप्स असे ज्युसी वगैरे दिसत असतील. आता हे लावल्यावर कसं दिसत आहे बघू. ओके, छान प्रोडक्ट आहे. याची सुद्धा लिंक तुम्हाला भेटून जाईल. पुढचा प्रोडक्ट, वाव, एक क्यूटचा याला किचन सारखं असणार आहे काहीतरी. वाव, टेक्स्चर जे आहे ना हे सुंदर दिसत आहे आणि याचं टेक्स्चर सुद्धा खरंच खूप छान आहे. हे बघूयात कसं दिसतंय. पॅकेजिंगच भारी आहे ह्याची. वाव, हे खूप सुंदर आहे. याला अजून एक कॅप आहे. वाव, किती सुंदर कलर आहे याचा. आता बघूयात. वाव, खूपच छान कन्सिस्टन्सी आहे याची. वाव, एवढे क्रीमी टेक्स्चर आहे ना, उदाहरण आहे. खूप छान कन्सिस्टन्सी आहे आणि मला नाही वाटत जर तुम्ही स्किन केअर सोबत हे ब्लश लावलं ना तर तुम्हाला मेकअपची सुद्धा गरज आहे. किती सुंदर दिसत आहे हे. खरंच खूप छान आहे. ड्रीम ब्युटी बेस्ट ब्लश बनवलेलं आहे हे ना. ह्या पीआरचं सगळ्यात लास्टचं प्रोडक्ट आहे. हे कार्टमध्ये टाकलेलं होतं माझ्या, कारण की मला पाहिजे होतं. सो आता हे बघूयात. रिव्होल्युशनचं आहे सुपर डुवी लिक्विड ब्लश. वा, आता ऑलरेडी माझ्या चेहऱ्यावरती आहे, सो मी चेहऱ्यावरती तर नाही लावत आहे, पण छान आहे. याचं सुद्धा टेक्स्चर खूप छान आहे, खूप क्रीमी आहे. सगळ्याच प्रोडक्ट आहेत ना खरंच खूप सुंदर भेटलेले आहेत. कमेंट करा, सगळ्याच्या लिंक तुम्हाला भेटतील अँड तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. बाय.